विद्याप कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टेजवरती उभं राहून कशा प्रकारे बोलायचं याची माहिती आपण बघितलेली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये कम्युनिकेशन स्किल काय असतं, कम्युनिकेशन कशा प्रकारे करायचं याची माहिती आपण बघणार आहोत. अरे मला असं नव्हतं म्हणायचं, माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ घेतलास, हे शब्द आपल्याला जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस बोलावे लागतात किंवा ऐकावे लागतात. संवाद म्हणजे नेमकं काय, कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय, जीवन जगत असताना आपण हे शब्द कितीतरी वेळेस ऐकलेही असतील किंवा बोललेलोही असेल. मुळामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला जेही बोलतोय किंवा ज्याही गप्पा गोष्टी करतोय त्या करत असताना आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं किंवा राग येतो. मुळामध्ये त्या व्यक्तीला वाईट वाटावं किंवा राग यावं या उद्देशानं किंवा या भावनेनं आपण कुठलंही बोलणं केलेलं नसतं, परंतु तरी सुद्धा आपल्या बोलण्याचा समोरची व्यक्ती चुकीचा अर्थ घेते आणि यातूनच कळत न कळत आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होत असतात. हे गैरसमज थांबवणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी गरजेचं आहे ते एकमेकांसोबत बोलणं आणि गप्पा गोष्टी करणं, संवाद होणं. कारण आपल्या दोघांचं जेही रिलेशन आहे त्या रिलेशनचा कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला वाईट वाटत असेल किंवा टोचल्यावाने होत असेल. आपल्यामध्ये निर्माण झालेले जेही गैरसमज आहेत त्या गैरसमजचा दुसरी एखादी व्यक्ती आपल्या विरुद्ध षडयंत्र करण्यासाठी उपयोग करू शकते. त्यामुळे संवाद होणं खूप गरजेचं आहे. परंतु संवाद म्हणजे नेमकं काय, आपण जे समोरच्या व्यक्तीला बोलतोय, ज्याही गप्पा गोष्टी करतोय, जोही विचार आपण मांडतोय, आपण ज्या विचारानं ज्या भावनेनं समोरच्या व्यक्तीला बोललोय, आपलं ते बोलणं त्याच भावनेतून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं म्हणजे संवाद. आणि जीवन जगत असताना संवाद होणं खूप आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपण स्वतःची प्रगती नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची प्रगती करणं हे जीवनाचं सगळ्यात महत्वाचं ध्येय असतं आणि ही प्रगती साधण्यासाठी एकमेकांसोबत संवाद होणं खूप गरजेचं आहे. आणि संवाद म्हणजे आपलं बोलणं, आपला विचार, आपली भावना योग्य त्याच पद्धतीनं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही प्रक्रिया म्हणजे संवाद असते. आपण ज्याही बोलतोय, आपण जेही कम्युनिकेशन करतोय, जोही विचार समोरच्या व्यक्तीला समोर मांडत आहे तो त्याच पद्धतीनं त्याच भावनेतून समोरच्या व्यक्तीनं कळायला पाहिजे, समोरच्या व्यक्तीला ते कळायला पाहिजे. आणि यासाठीच योग्य त्या मार्गाचा, योग्य त्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करणं गरजेचं आहे. माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरतून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या विद्यम कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरच्या फेसबुक पेजला फॉलो करा. इंस्टाग्राम अकाउंट वरतून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा. थँक्यू.